हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना. तर आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 दुसरा धडा वर्ग समीकरण पाहणार आहोत. या धड्यामध्ये आपल्याला वर्ग समीकरणाची ओळख करून घ्यायची आहे. तसेच वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप, वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती आणि मुळे व सहगुणक यातील संबंध हे अभ्यासणार आहोत. तर आपण या अगोदर पहिल्या धड्यामध्ये काय पाहिलं होतं? तर दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय? ज्या समीकरणामध्ये दोन चले आहेत आणि त्या चलाचा घातांक 1 आहे अशा समीकरणाला आपण काय म्हणतो? दोन चलातील रेषीय समीकरण असे आपण म्हणतो, बरोबर ना? मग आता इथे आपण काय पाहणार आहोत? वर्ग समीकरण. वर्ग म्हणजे काय? स्क्वेअर की नाही? वर्ग म्हणजे एक्सच्या डोक्यावर जर 2 दिला आपण त्याला काय म्हणतो? एक्स वर्ग. आता वर्ग समीकरण मध्ये आता हे पहिलं जे समीकरण दिलेलं आहे 5x + 9 हे वर्ग समीकरण आहे का हो? याच्यामध्ये x हे चल आहे, ह्या चलाचा घातांक 1 आहे, बरोबर? जर चलाचा घातांक 1 असेल ते वर्ग समीकरण होणार नाही. चलाचा घातांक किती पाहिजे? 2. आता इथे एक्सचा स्क्वेअर आहे, एक्सचा वर्ग आहे, प्लस 3x आहे, -5 आहे, म्हणजे हे काय आहे? वर्ग समीकरण आहे. ही काय आहे? रेषीय बहुपदी आहे की वर्ग समीकरण आहे? या चलाचा घातांक फक्त 1 आहे म्हणून ही रेषीय बहुपदी आहे. त्या पद्धतीनेच या चलाचा घातांक बघा 2 आहे, वर्ग बहुपदी आहे, ही पण वर्ग बहुपदी आहे. आता बघा, वर्ग समीकरण पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे ते पाहायचं आहे. सर्वात महत्त्वाचं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे बघा. आता वर्ग समीकरण ज्या चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो ते वर्ग समीकरण असते. वर्ग समीकरण म्हणजे काय? तर सर्वात मोठा घातांक 2 आणि पूर्ण संख्या असायला पाहिजेत. घात कसे पाहिजेत? पूर्ण संख्या. ते काय असतात? वर्ग समीकरण. आता त्या वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे ax² + bx + c = 0. म्हणजेच ax² + bx + c = 0. हे काय आहे? वर्ग समीकरणाचं सामान्य. मोस्ट इम्पॉर्टंट हे आपल्याला पाठच पाहिजे. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे? ax² + bx + c = 0 हे आपल्याला माहीत पाहिजे. आता यामध्ये बघा ए बी व सी या काय आहेत? वास्तव संख्या आहेत. ए बी सी या वास्तव संख्या असणार आहेत आणि ए केव्हाही 0 नसणार आहे. जर ए 0 असेल तर ते वर्ग समीकरण होणार नाही. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आपण लक्षात ठेवलंच पाहिजे. त्यामुळे हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप तुम्ही 10 वेळा लिहून काढा आणि लक्षात ठेवा. आता बघा हे काय दिले? x² - 4 = 0. आता हे सामान्य रूपात लिहा असं सांगितलं तर काय करणार तुम्ही? हे आता बघा हे आहे x² - 4 = 0. हे सामान्य रूपात लिहा असं म्हणतात. आता वर्ग समीकरणाचं सामान्य रूप तुम्हाला माहीत पाहिजे. काय आहे हो सामान्य रूप वर्ग समीकरणाचं? ax² + bx + c = 0 हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. आता इथं x² आहे म्हणून काय लिहिलं? ॲज इट इज x² लिहिलं तुम्ही. प्लस आता इथं bxच्या ठिकाणी काय आहे का? नाही, म्हणून काय लिहायचं आपण? 0x. cच्या ठिकाणी काय आहे? 4 आहे म्हणून -4 = 0. जर तुम्हाला हे असं समीकरण दिलं आणि ते वर्ग समीकरणाच्या स्वरूपात लिहा म्हटलं तर असं लिहायचं. आणि समजा आता तुम्हाला हे समीकरण दिले 3x² + 4x + 2 = 0 हे समीकरण दिले आणि ए बी सीच्या व्हॅल्यू जर तुम्हाला विचारल्या असतील तर काय करायचं? ह्या 3x² + 4x + 2 या समीकरणाची तुलना वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी करायची. वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी करू. आता वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे सांगा बरं? ax² + bx + c = 0 हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे की नाही? मग बघा आता इथे x² आहे, इथे x² आहे. ह्या x² सहगुणक या आहे, ह्याचा सहगुणक आहे 3 आहे म्हणून a बरोबर किती आलं? 3. इथं x आहे,
इथं एक्स आहे, ह्या एक्सचा सहगुणक बी आहे. आता ह्या एक्सचा सहगुणक किती 4 म्हणून बी बरोबर 4. इथं सी आहे आणि इथं काय आहे 2 म्हणून सी बरोबर किती आलं 2. वर्ग समीकरण कसं बनवायचं, दिलेलं समीकरण वर्ग समीकरणात कसं लिहायचं आणि ए बी सीच्या किमती कशा लिहायच्या हे समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. आता आपण वर्ग समीकरणाची मुळे पाहणार आहोत. तर बघा, वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे काय. आता एक्स वर्ग अधिक 5x वजा 6 या बहुपदीत x बरोबर वजा 6. आता x बरोबर वजा 6 हे वर्ग समीकरणाचं मूळ आहे की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. मग ते कसं सांगायचं, हे जे समीकरण आहे ते मी लिहून घेते अगोदर. ओके, हे समीकरण आहे की नाही. आता हे या वर्ग समीकरणाचं मूळ आहे की नाही ते कसं सांगणार आहात. तर ह्या समीकरणामध्ये जिथे जिथे एक्स दिसतं तिथं आपल्याला वजा 6 ठेवायचं आहे. इथे एक्स आहे की नाही म्हणून इथे मी काय ठेवलं वजा 6चा वर्ग अधिक 5 आहे असं कंसात एक्सच्या ठिकाणी काय ठेवलं वजा 6 वजा 6 बरोबर 0. आता बघा, वजा 6चा वर्ग किती येतो, कोणत्याही ऋणसंख्येचा वर्ग हा नेहमी धनच येत असतो म्हणून वजा 6चा वर्ग हा धनच येणार आहे 36 प्लस. आता इथं बघा अधिक आणि अधिक गुणले वजा वजा होणार 5 गुणले 6 30 5 अक्क 30 परत हे वजा 6 ॲज इट इज. मग आता बघा 36 आहे असं वजा 30 वजा 6 दोन्हीलाही समान चिन्ह आहे की नाही. मग समान चिन्ह बेरीज करून समान चिन्ह द्यायचं. 30 आणि 6 यांची बेरीज करा 36 येते, वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह. आता अधिक 36 वजा 36 काय झालं 0. बघा, एक्स बरोबर जी काय व्हॅल्यू आपल्याला दिली होती ती व्हॅल्यू या समीकरणात ठेवून जर उत्तर 0 आला असेल तर काय लिहायचं, एक्स वर्ग वजा 5x अधिक 5x वजा 6 या समीकरणाची एक्स बरोबर वजा 6 ही काय आहे उकल आहे. उकल आहे. हे कधी लिहिणार आहे तुम्ही, जेव्हा हे जे आहे एक्सची व्हॅल्यू या समीकरणामध्ये ठेवल्यानंतर शेवटी 0 आलं तर काय लिहिणार, या समीकरणाची ही उकल आहे. इथं जर 0 आलं नाही तर या समीकरणाची ही उकल नाही असं लिहायचं आहे. आता या पद्धतीचंच बघा परीक्षेला वारंवार विचारलं जाणारे गणित आहे ते आपण घेऊया. हे गणित असं आहे की एक्स बरोबर 5 हे के एक्स वर्ग काय आहे बघा, एक्स बरोबर 5 हे के एक्स वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या समीकरणाचं एक मूळ असेल तर केची किंमत काढा. हे सतत परीक्षेला वारंवार विचारलं जाणारं गणित आहे. काय करायचं बघा, ही जे समीकरण दिलं ॲज इट इज लिहून घ्यायचं आपल्याला. के एक्स वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0. काय सांगितले त्याने, याच्यामध्ये एक्स बरोबर 5 ठेवायचं आहे. जिथं जिथं एक्स दिसते तिथं आपल्याला 5 ठेवायचे. इथे एक्स आहे की नाही, इथे 5 ठेवलं 5चा वर्ग वजा इथं 14. आता इथे एक्स आहे की नाही, एक्सच्या ठिकाणी काय लिहायचं 5 परत वजा 5 ॲज इट इज बरोबर 0. आता के आहे असं लिहिलं, ह्या 5चा वर्ग किती येणार आहे 25 बरोबर की नाही, वजा 14 पंचे किती सांगा बरं, 14 पंचे 70. इथे काय लिहिणार आपण वजा 70 वजा हे 5 ॲज इट इज बरोबर 0. आता बघा हे 25 के आलं बरोबर का, वजा 70 आणि वजा 5 समान चिन्ह आहे दोन्हीला पण, म्हणून ह्या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि याला समान चिन्ह द्यायचं. 70 अधिक 5 किती येतं 75, दोन्हीला समान चिन्ह म्हणून वजा चिन्ह बरोबर 0. आता हे 25 के इथे लिहिलं का मी, हे वजा 75 मला इकडं नको आहे बरोबर, चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला हवं आहे. मग तिकडे गेल्यानंतर काय होतं, वजा असेल तर काय होत असतं ते अधिक, आणि अधिक होत असेल तर काय होतं वजा. हे वजा आहे म्हणून काय झालं अधिक. आता बघा मला फक्त केची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून मी इथं 75 आहे असं लिहिलं. 25 आणि के मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे की नाही, मग 25 इकडे गेल्यानंतर ह्या 75च्या भागाकारात जाणार बरोबर की नाही. 25 के 25 25 3 75. किती सोपं आहे बघा बरं. केची व्हॅल्यू किती आली आपल्याला 3 बरोबर का, समजलं सगळ्यांना. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू.